नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर टाले पाटील, DCS सीड्स कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण गोलवाडी या गावी आलोत, वैजापूर तालुक्यामध्ये। भाऊंनी आपली DCS सीड्स कंपनीची शेडनेटची एक व्हरायटी लागवड केली आहे। प्रथमतः आपण भाऊंचा परिचय घेऊ आणि त्यानंतर त्यांच्याकडूनच व्हरायटीबद्दल जाणून घेऊ। भाऊ राम राम। आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा। माझं नाव किरण पोपटराव शिंदे, तालुका वैजापूर आणि गोलवाडी गाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर। हो, आपण ही जी व्हरायटी लागवड केली हो DCS सीडची, हो ही काय वाणाची लागवड केली आपण? ही DCSची उषा म्हणून आहे। DCS सीडची भाऊने उषा या वाणाची लागवड केली आहे। भाऊने बाकीच्या पण व्हरायटी लागवड केलेली आहे आणि आपण प्रथमतः ही भाऊकडेच दिलेली होती। ही शेडनेटची व्हरायटी ही आपण 12 महिने शेडनेटमध्ये लागवडीसाठी देतो। हो, आपण लागवड कधी केली होती? 5 जानेवारीला। भाऊने 5 जानेवारी लागवड केली होती। आणि भाऊ लागवडीच्या नंतर पहिला तोडा कधी आला हिचा? हिचा साधारण 40 ते 45 दिवसापर्यंत पहिला तोडा, 45 दिवसात पहिला तोडा। तसं आम्ही शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही आमची कोणतीही शेडनेटची मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल, कॅप्सिकम ओपनची असेल, उमा किंवा उषा असेल किंवा उर्मी असेल, 40 ते 45 दिवसामध्ये तोडा त्याचा येतोच। बरेच शेतकरी म्हणतात की हिवाळ्यामध्ये एवढ्या लवकर तोडा येत नाही, बरोबर ना? तुम्हाला त्या सांगितलं असेल। भाऊ, जेव्हा तुम्ही लागवड केली, इकडे पण व्हरायटी लावलेली आहे आणि इकडे पण व्हरायटी लागवड केली आहे आणि भाऊंनी एक रो लावलेला आहे। जवळपास किती झाडं लावलेले भाऊ आपण? एका याच्यामध्ये जवळपास 260 एक असं 260 झाडं लावले आपण। ट्रायल बेससाठीच भाऊ दिली होती, कारण भाऊ अगर दुसऱ्या व्हरायटी घ्यायचे भाऊ नाही म्हणत होते। भाऊला म्हणत तुम्ही ट्रायल घ्या, आवडली तर तुम्ही पुढे भविष्यात लागवड करा। आता भाऊ, जेव्हा आपण तुम्ही व्हरायटी लागवड केली आतापर्यंत, या व्हरायटीमध्ये आणि बाजूच्या व्हरायटीमध्ये, ह्या व्हरायटीमध्ये स्प्रेमध्ये तुम्हाला काय जाणवलं? ते म्हणजे सगळी ट्रीटमेंट सगळ्या सोबत सारखी चालू आहे, सेम चालू आहे। पण हिच्या जे फळामध्ये जी क्वालिटी आहे तर ती याच्यात पण नाही आणि याच्यात पण नाही। शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता, याच्यात व्हायरस बघा तुम्ही, याच्यातच बघा, याच्यात व्हायरस आणि त्याच्यात पण लगेच ताबडतोब कळतंय। शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता, हे झाड पूर्णतः हिरवगार आहे। फवारणी सगळ्या सोबत आहे, खतं सगळ्या सारखंच आहे, सगळं सेम चालू आहे, ट्रीटमेंट सेम चालू आहे। आणि शेंडा बघू शकता तुम्ही, फ्रेश शेंडा आहे। आणि तुम्ही झाडाला माल बघू शकता शेतकरी बांधवांनो, हे बघा झाडाला माल, हे बघा साईज। आणि भाऊ, जेव्हा तुम्ही हा माल मार्केटला घेऊन गेला किंवा तुमचे व्यापारी आले तर या तिन्ही व्हरायटीबद्दल त्यांचं काय मत होतं? व्यापाऱ्यांना हेच फळ जास्त हे झालं, पसंत झालं व्यापाऱ्यांना पसंत झालं का? एक त्याची कॉम्पॅक्ट साईज आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त एकदम चमक आहे, एकदम जबरदस्त चमक आहे आणि याचा थिकनेस पण चांगला आहे। बरोबर आहे। तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, बाकीची दुसऱ्या कंपनीची व्हरायटी, अदर कंपनीची, यांची कंडिशन बघा कशी। आपण म्हणजे इथंच नाही, तुम्ही सगळीकडे बघू शकता। आणि याचा जो कलर आहे हा पोपटी आहे। आणि इकडे पण दुसऱ्या कंपनीची व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता त्यांची काय कंडिशन आहे। आणि जे याला उन्हामुळे याला काही प्रादुर्भाव होत नाही, उन्हाचा याच्यावर काही इम्पॅक्ट पडलेला, बाकीच्या इफेक्ट होतो उन्हाचा, तसं याच्यावर काही याच्यावर इम्पॅक्ट झालेला नाही। याची चमक ती आहे, तीच याची। आता जे आमच्या संदीप साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं लागवड करताना की व्हरायटीची वैशिष्ट्य, तर तुम्हाला तशीच व्हरायटी मिळाली का? हो, तशीच व्हरायटी मिळाली। आणि एक नाही म्हणून डेमो म्हणून लावून बघितलं होतं, जी ती आली पण ती सगळ्यात एकदम भारी निघाली। आता जे आपलं 5 मिनिटापूर्वी तुमच्या मित्रांसोबत फोनवर बोलणं झालं, त्यांचा काय प्लॅन आहे? किती एकरचा प्लॅन त्यांचा? याच्यानंतर त्यांचे 2 शेडनेट आहे, 2 शेडनेट। ती म्हणजे व्यापारी पण करता ओके, आणि स्वतः शेडनेट पण स्वतः पण करतात, त्यांना पण आवडली हे माल बघण्यासाठी चालते। पण त्यांनी हेच बघितलं तर विचारलं कोणत्या कंपनी, जसं की आपण त्यांना आता सांगितलं। हो ओके। आणि बहु महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे तुम्ही बाकी शेतकरी बांधवांना या व्हरायटी बद्दल काय सांगताल? एक वेळेस आपण ट्रायल घेऊन बघितलं पाहिजे, बाकीचे तर आपण समजा लावतोच, पण ही पण एक वेळेस तुम्ही लावून बघा, म्हणजे 100% काही अडचणीच येणार नाही, म्हणजे तोटा बी टक्के होणार, 100% नफाच होणार। असं आता बाकीच्या गोष्टी वातावरणाच्या नुसार बदलतात। तुम्ही बघू शकता, त्या 3 व्हरायटी आम्ही दादाला ट्रायल बेसवर दिली होती आणि दादांना सांगितलं होतं तुम्ही एकदा लावून बघा, जर आवडले नाही तर लावू नका। पण आम्ही दादांना छाती टोकून सांगितलं तुम्ही आमची व्हरायटी लागवड कराल तर तुम्ही परत लागवड कराल। आता पुढे जेव्हा तुम्ही लागवड करताल, तुमचा किती प्लॅन राहील या व्हरायटीचा? पूर्ण आता पुढच्या वेळेस पूर्ण हेच लावायचं, पूर्ण हेच लावायचं, कारण तुम्हाला रेट मध्ये काही डिफरन्स मिळाला तुम्हाला? नाही, रेटचं ते कसं आता एकच लाईन असल्यामुळे ते मालला ते एकत्रच करावं लागतं, एकत्रच करावा लागतो। पण त्यांना व्हरायटी हा हेच आवडली। जास्त आवडतं त्यांना। माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे की जे आपण शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड करत असाल, तुम्ही कोणत्या कंपनीच्या व्हरायटीची लागवड करा, पण आपल्या DCS सीड्स कंपनीची उषा वाणाची एकदा अवश्य लागवड करून बघा। जसं की दादांना लागवड केली, सुरुवात केली तर त्यांना फरक कळाला। जर तुम्ही सुरुवातच करणार नाही तर तुम्हाला फरक करणार नाही, कारण काय बाकीच्या मार्केटमध्ये बाकीच्या कंपन्यांच्या व्हरायट्या खूप झाल्यात, त्यांचा टॉलरन्स पण संपलेला आहे। तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही जर लागवड करत असाल, 10,000 सीडलिंग लागवड करत असाल, रोप लागवड करत असाल, 2 किंवा 4,000 DCS सीड्स उषा वाणाची सुद्धा लागवड करा। धन्यवाद।